श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं दुःख आजच्या रात्री जळून जाईल, कारण तू हे लक्षपूर्वक ऐकावं अशी मी तुला आज्ञा करतो. माझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त काही ना काही समस्येने युक्त आहे, पण जेव्हा माझ्यापर्यंत येतो तेव्हा त्याच्या मनात ती निश्चिंतता मी निर्माण करतो की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जेव्हा तू माझ्याकडे येतोस तेव्हा निश्चिंत मनाने ये, कारण तुझी काळजी घेणारा तुझा देव इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातली भीती, भय जळून जाईल आणि तुला सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती होईल. मला माहीत आहे की काही काळापासून तुम्ही त्या आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहात, पण तुम्ही मनपूर्वक श्रद्धेने जी काही सेवा करत आहात त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न असल्याचे काही सांकेतिक चिन्हही मी तुम्हाला दिले आहेत. आता काळजीमुक्त राहा, कारण तुमचा देव तुमची काळजी घेत आहे. देव म्हणतात, बाळा, मनात निराशा असेल तर काढून टाक, कारण या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुला सहाय्य करत आहे. याचे प्रमाणही तू आता लवकरच अनुभव करणार आहेस. तू ज्या काही कार्यासाठी माझी प्रार्थना मनोभावे करत आहेस ती पूर्ण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. तुझ्या मनातील भीती, भय आणि काळजी दूर करणारा हा पवित्र दैवी आशीर्वाद घेऊन आलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील तेव्हापासून तुझ्या मनात खूप काही आनंदाची प्राप्तीही होईल. लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, हा चमत्कारिक संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही आता निश्चिंत असावे, कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही तुम्ही मला मानता. तुमचे आईबाप, मायबाप तुम्ही मलाच मानत आहात, तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. बाळा, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझी प्रार्थना करतोस आणि मला म्हणतोस की या सर्व काही कठीण काळातून मला मुक्तता द्या, तेव्हा थोडा धीर धर, थोडा संयम ठेव, कारण तुझी काळजी वाहणारा तुझा देव, तुझा मायबाप तुझ्या पुढे उभा आहे. तू जे काही मागत आहेस ते तुला पुढील काळात प्राप्त होणार आहे. धीर आणि संयम सोडू नकोस, कारण देव तुझी काळजी घेत आहे. आज जरी तुला काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे वाटत नसतील, पण पुढील काळात सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे. तुम्ही ज्या काही शक्यता व्यक्त करत आहात ते सर्व काही तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही जी काही आज स्वप्न पाहत आहात ती सत्यात उतरून देणारे देवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात. विश्वासाने पुढे जा, देवाच्या नामात राहा. देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर या संदेशातून तुम्हाला होकारार्थी देत आहे. ते स्वीकार करा आणि एक पाऊल पुढे टाका. देवाजवळ कधीही तुमच्यासाठी तो दिव्य प्रकाश आहे जो तुमच्यापर्यंत लवकरच येईल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे ते तुम्हाला लवकरच मिळेल. जर तुम्ही स्वामी भक्तीत, स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीला आपले मायबाप मानत असाल तर आत्ताच स्वामी माऊली तुम्हीच माझे मायबाप असे लिहायला विसरू नका. आणि जर संपूर्ण विश्वास करत असाल तर हे देवा माझे कल्याण करा असे लिहायला देखील विसरू नका. स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा, स्वामी माऊलीच्या नामात राहा. त्यामुळे स्वामी अगदी जवळ असल्याची भावना तुमच्यात निर्माण होईल आणि स्वामी देव कधी काळी जे काही चमत्कार तुम्हाला देतील त्याचे अनुभव तुम्हाला येतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
म्हणायला त्रिवार विसरू नका. स्वामी माऊलीचा जयघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्रदान करोत, चांगला मार्ग देवोत, सुखाचा मार्ग देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.